नमस्कार. मी अभिजित सुद्रिक. इथे मी सध्या एक बॅरिएट्रिक सर्जन शशांक शाह सर यांच्याबरोबर मी काम करतो आहे. त्याच्या आधी मी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये 6 वर्ष काढली. त्याच्यानंतर मी 10 वर्ष एका खूप मोठ्या हॉस्पिटलला इन्शुरन्स डिपार्टमेंटच हँडल करत होतो. थोडं बॅरिएट्रिक सर्जरीवरती बोलू इच्छितो कारण लोकांचा बॅरिएट्रिक सर्जरीवरती खूपसा गैरसमज आहे की बॅरिएट्रिक सर्जरी ह्या पॉलिसीमध्ये कव्हर्ड होत नाही. बॅरिएट्रिक सर्जरी ही ऑक्टोबर 2020 पासून गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमध्ये इन्शुरन्स कंपनी म्हणजे IRDAच्या रूलप्रमाणे ते अप्रूव्ह झालेलं आहे. आता बॅरिएट्रिक सर्जरी आपल्याला जर कॅशलेसमध्ये करायचं आहे तर ते होतं का? आजकाल कॅशलेसमध्ये सुद्धा बॅरिएट्रिक सर्जरी कव्हर्ड होतात. आता तुम्ही म्हणाल की माझी पॉलिसी मी 4-5 वर्ष कुठल्या तरी पॉलिसीमध्ये आहे आणि त्याच्यानंतर मी पॉलिसी चेंज करतोय, तर मला त्याच्यासाठी वेटिंग पिरियड येतो का? मोस्ट प्रॉब्ली आजकाल सगळ्या पॉलिसी बॅरिएट्रिक सर्जरी कव्हर करायला लागल्यात. ती मग इंडिव्हिज्युअल असू दे, गव्हर्नमेंट असू दे, कॉर्पोरेट असू दे. जर पेशंटला कंप्लेंट आहे तर पेशंटला बॅरिएट्रिक सर्जरीची रिक्वायरमेंट आहे तर पॉलिसी कव्हर करतेच करते.